मोदी मुर्दाबाद 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 मोदी जिंदाबाद मोदी जिंदाबाद मुजरा मोदी मुर्दाबाद मुजरा मोदी मुर्दाबाद आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे आज मोदी हे कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, हा मुख्य प्रश्न या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने विचारला गेलाय। शेतकरी विरोधी करार करण्याला भाग कोण पाडलं? इराण आणि इराकच्या या इस्रायलच्या युद्धावर आपण कुणाच्या दबावाखाली निर्णय घेताय का? भारत हा सार्वभौम देश आहे, भारत हा स्वतंत्र देश आहे, तरीही भारताचा रुपया कोलमांडलाय, तरीही या गोष्टीला मोदी गप्प आहेत। आजपर्यंत मोदींनी घेतलेले निर्णय हे ट्रम्प त्यांच्या इशाऱ्यावर घेतलेत का? मुद्रा मोदी हे मुजरा मोदी झालेत का? हा जो सवाल सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलाय त्याला ते उत्तर द्यायला असक्षम ठरलेले आहेत। म्हणून या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्हा युनिटच्या वतीने आज हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। सांगायचा उद्देश हा आहे की ज्या जगभरामध्ये धुमाकूळ घातलेल्या एप्स्टीन फाईल मध्ये पेट्रोलियम मंत्र्याचं नाव येतं, एका उद्योगपत्याचं नाव येतं, आणि हे उद्योगपती जे आहेत ते मोदीचे मित्र आहेत का? हे कुणाच्या सांगण्यावरून एप्स्टीनला भेटायला, जेफ्री एप्स्टीनला भेटायला गेले होते? हा खुलासा देखील झाला पाहिजे, त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। आणि त्यांना एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या ज्या लोकांची नावं आजपर्यंत एप्स्टीन फाईल मध्ये आली, एप्स्टीन फाईल काय आहे मला सांगायचं आहे, आवर्जून या गोष्टीचा खुलासा करायचा आहे। ज्या ठिकाणी सेक्स ट्रॅफिकिंग आणि लहान मुलांना घेऊन त्यांचं मांस खाण्याचं घाण कृत्य जे मानवतेला काळिमा फासणार आहे, अशा ह्याच्यामध्ये मोदींच्या सहकार्यांची नावं सापडतात कशी? ते कुणाच्या सांगण्यावरून गेले? त्यांचं मागे जाण्याचा म्हणजे जेफ्री एप्स्टीनला भेटण्याचा उद्देश काय होता? या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे। माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढलाय, तिथे तुम्हाला अजून सगळे उत्तर खुलासा होतील। बाळासाहेबांनी सांगितलंय की 2 महिन्यात अवघ्या त्यांच्या एक एप्स्टीन फाईल मधल्या रील बाहेर निघतील, फोटोज बाहेर निघतील। यासाठी हे आंदोलन होतं। आता मुद्रा मोदी हा मुद्रा मोदी नाही राहिला, तर तो मुजरा मोदी झालाय, हे आम्हाला ठणकावून आणि ठामपणे सांगायचं होतं। त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने हे मुजरा मोदी करायचा प्रयत्न आणि आंदोलन या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने